दूरध्वनी बोललंच. आपलंच होतं तो? आपलाच. आपल्यापैकी आम्हाला काही डॉक्युमेंट असले तर दे दोन चार डॉक्युमेंट आमच्या बंधूला पाहावं इथं लागेल. राहतो ना तो. पण तुम्हाला डॉक्युमेंट पूर्ण देऊन टाकू. नाही मी झेरॉक्स तरी दिले तर मी फोटो काढून घेईन वाटलं त्याचे जे झालेलं आहे आता तो गोष्ट झालं का? जे झालं जत झाला तो दूरध्वनी का हा जे झालं आता नाही त्याचा मुलगा नव्हते. ते मुलगा झाला का बरं ठीक आहे तुमच्या बंधू तुमचा लय नंबर घातला पण आपल्यासाठी तो. हो का खरं घातला इतकं घातलं का मी हात पण इथून आम्ही 4 वर्ष कोर्ट केलं गंगापूर एका रात्री तो म्हणे त्यानं अपिलीचा कागद घेतला त्या अरुण कापड्यापासून हम्म. दे म्हणे आम्हाला जेजला म्हणे मी दिल्लीला जाईन तो जर केस केला ना तर मी दिल्लीला केस करेन हम्म. मग त्याने नंतर काय केलं आणला पण इथं लोक देतात रे ना मग कोणीच हम्म. ज्याचे त्याचे पांगले कोणी द्यायना कमवायशी पडलं घर नाही राहायला किती घर परेशान नाही काय नव्हतं आणि त्याच्यातूनच पैसे साचून दर हप्त्याला लावित होत नाही तर मग करायची होती काम आपण. करायचं आपली काही ते धान्य लिहून दिलं आणायचं, काही पैसे साचून मग याला जायचं कोर्टात काम करायचं माझे वकिलाला 3 रुपये हजरी काही जायचं मग जायचं उजू गंगापूरला तिथून यायचं आणि करायचं परत दुसरीकडे कामाला कामाला तारीख इथून केल्या 3 वर्ष तारीख गंगापूर जाऊ तो गंगापूर कोर्टालाच जप्त करायला लोक 50 गाडी आली ती इथून मारलं होते ना त्या टायमाला गाडे साहेब शेवगावकर आणि एस टी प्रधान हे सगळे लोक आलते मुंबईचे एवढे कार आलत्या मग त्यांनी त्यांना धमकावलं असेल त्यांना लोकांना त्या टायमाला लुगडं हो का शेअरच होता ना मग शेअर तेव्हा आपलं नाव आपलं गवई हा गबाई रसगोई हा हा रसगोई तेव्हा ते होता ना सभापती होता ना सभापती होता सभापती विधान परिषदेचा सभापती हम्म. मग सभापती असल्यामुळे त्या कारण सांग माझ्या गावाला एवढं बंद होत असेल मग माझ्या बद्दल काय तत्व महत्व माहिती म्हणून ते गाडी घेऊन आलते सर्व शियाचे नाव म्हणते शियाचे लोक आलते ना तिकडं. पण तेव्हा मारला असेल पण त्या लोकांना का नाही नाही? नाही माय काय मारलं नाही फक्त काही नुसतं नाही गावाला केलं चक्कर केला. 2 दिवस राहिले आणि बस कोण काय नाही केलं कोण काय केलं मारलं नाही त्या पण काय नाही लोकांना. त्या लोकांना केलं. काहीच नाही केलं ना हम्म. त्या असं लोकांना मग काहीच नाही सरकार आहे. केलं. त्या लोकांना. नाही पण तर एक मग मात्र झालं बाईची वीज त्या घेतली, वेळेला मारलं काय म्हणून झालं, काहीतरी करायला आम्हाला पाहिजे तो ना दादासाहेब ग्रुप होते तेव्हा तो समाज कल्याण मंत्री होता बघा हम्म. तेव्हा आमच्या लोकांना काय म्हणजे अटक करा म्हणून मग त्या टायमाला आम्ही इथं आलो त्यानंतर मग मी आणि माझा एक जोडीदार मग आम्ही 2 जण भेटलो दादासाहेब ग्रुपवर जाऊन भेटला मी गेस्ट हाऊसला मग आम्हाला सांगितलं त्या मग दादासाहेब गायकवाड नाही आपले ग्रुपवरत्यांनी फोन केला म्हणजे जवळ म्हणतो जर आमच्या लोकांना एवढं आणण्याचं करत असं म्हणे तर मग माझ्या समाज कल्याण मंत्र्याकडे महत्व काय म्हणे आजच्या त्याला काही अटक करायचं नाही काय नाही म्हणे जेव्हा तो निर्णय होईल तेव्हा पाहून तुम्ही काय करतो मग त्याला आमचं अटक बंद करून टाकलं मग त्या लोकांना असं वाटलं की अरे लोक फार पुढं लोक जायला लागले म्हणजे तुम्हालाच अटक करत होती उलट आम्हाला अटकच उलटे पण आम्ही मग इथं आल्यानंतर मग आम्ही ते करून टाकलं म्हणजे ताबडतोब आमचे काय आरोप लावतो तुमच्यावर तुम्ही गाव जाळलं ते सप्पर जाळलं म्हणून आरोप लावला आमच्यावर एक सप्पर आरोप होतं घेतला त्यानं आमच्यावर. मग आमचे आरोप लावला म्हणजे म्हणजे दलित सप्पर जाळलं लोकं आले. म्हणजे हं. आणि यायनं जाळलं म्हणून आम्ही या म्हणजे त्यांच्या मराठ्यांचं सप्पर जाळलं सप्पर म्हणून त्यांनी यायनं नाही जाळलं. जाळलं. त्या लोकांनी आणि जाळलं. ते अत्याचार केला पण मग त्याला माहित त्यानं होतं असं प्रत्यक्षात करून घेतलं. का हा काही बदमाश आहे म्हणून त्यानं माझं काही पिशवीमध्ये नाव टाकून मी ह्यो काय पुरावा देईल याचं सांगता येत नाही कारण की मला माहिती पुरावे असे होते असं माहितीच नव्हतं. मला एक गरीब बाजारला गेलो. म्हातारी आणि एक असं माहिती काय येडा मनुष्य नाही मारायचं बा तुम्ही तर तुमचे ते आम्ही येडा आमचे. मनुष्य असलं काय त्याच्यामुळे करायचं? काय आम्ही आम्ही सर्व जातच माणसं नव्हतो. ते भावकी म्हणजे ते म्हणे माणसं आपल्या त्याच्यावर मळ्यात जर आले, ते संबंध असल्यामुळे मग यांच्या आम्ही म्हातारीला त्याच्या रात्री मळ्यात मारून टाकलं सुद्धा आणि 12 मध्ये नेऊन टाकून ते तर 12 बांधा ते असतो, बेल. तेव्हा ते बेल नेऊन टाकून मराठ्यांचीच बाई होती का मराठीचेच माणसं बाकी दुसरं आणि कोण? इथे चालेल. म्हणून हे तो भांडण लाभणारे लोक आमच्याकडे आपल्याला काय माहिती आता येऊ म्हणजे हे तुम्हाला माहित होतं आम्हाला माहित होतं मला सगळी म्हणून तुम्ही ते सांगाल बा म्हणून घाबरले त्याला वाटलं हे काही ना काही सांगा आणि ते सप्पर त्या सपरामध्ये एक सैतान एक समजा बिगर लग्नाचा म्हातारा आणि तो म्हणजे तो खैत झाला म्हणजे तो आता खैत लोकांना लागल सप्पर त्यानं जाळून टाकलं त्या सप्पर कोणी राहत नव्हतं काय कोणीच नव्हतं राहत आणि ते आरोप तुमच्यावर लावला आरोप आमच्यावर लावला मग आम्हाला माहिती हे सफर मी वकिलाला पुरावा सांगितला होता आमच्या दुर्धर वकिलाला तोच पुरावा त्याने मांडला मग बरोबर आहे बाई मग म्हणजे बघा एक बाजूला जवळ सप्पर म्हणजे जवळ सप्पर असताना हे नाही जाळलं यायचं तेच जाळलं म्हणजे थोडंसं सप्पर
ते नाही दिसत नव्हतं यायला जर जायचं होतं म्हणे तर यायला दिसत पण यांचं थोडंसं इतकं लांब जायला गेलं यायला तिने केलं म्हणजे यायला तिने यायलाच झालं ते आरोप त्यांचं जातीवादी केस त्याला किती लागला तर असता तेव्हा ते झालं ते पण त्या जेच ना